गव्हाचं पीठ आणि आंबा घालून मुलांसाठी आज आपण आप्पे पात्रामध्ये पौष्टिक असा केक बनवणार आहोत। झटपट बनवून होतो, लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडेल असा हा आप्पे पात्रातला केक आहे। खूपच मऊ लुसलुशीत आणि जाळीदार असा केक तयार होतो। आवडला तर नक्की लाईक करा। एक बाउल घ्या, त्याच्यामध्ये अर्धा कप दूध घ्यायचं। हे दूध आहे ते थंडही घ्यायचं नाही आणि गरमही घ्यायचं नाही, रूम टेम्परेचरचं दूध घ्यायचं। त्याच्यामध्ये पाव कप आपल्याला गूळ घालायचा आहे। गूळ तुम्ही कोणताही वापरू शकता, गुळाऐवजी साखर पण वापरली तरी चालेल। आणि पाव कप आंब्याचा रस घालायचा आहे। दूध, गूळ आणि आंब्याचा रस मिक्स करायचा आणि गूळ वितळेपर्यंत याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे। गूळ वितळेपर्यंत आपण दुसरी तयारी करणार आहोत। इथे मी एक मोठा चमचा दही घेतलेला आहे, म्हणजे 1 टेबलस्पून दही आहे। 1 कप गव्हाचं पीठ घ्यायचं, पण कप घेताना ना जास्त दाबून भरायचं नाही, हलकाचाच असा भरून घ्यायचा आहे। हे गव्हाचं पीठ आहे ते आपल्याला चाळून घ्यायचं आहे। पीठ चाळून घेतल्याने केक आहे तो हलका एकदम असा मऊसूत असा तयार होतो, म्हणून पीठ चाळून घ्यायचं। त्याच्यामध्ये काय कचरा असेल ना तो पण निघून जातो। 1 चिमूटभर असं मीठ घालायचं, जास्त घालायचं नाही, चिमूटभरच मीठ घालायचं। आणि त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे मिल्क पावडर घालायचे आहे। मिल्क पावडर घातल्याने केक आहे ना तो एकदम सॉफ्ट असा तयार होतो। आणि 1 चमचा दही, दह्याने पण केक मऊसूत होतो। याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। दही घातलेलं पिठाला चांगलं व्यवस्थित लागलं ना की त्याच्यानंतरच आपण जे दुधामध्ये आंबा घालून ठेवलेला आहे ना ते मिश्रण एकदम मिक्स करून घ्यायचं। जर गुळाचे खडे असतील ना तर हे मिश्रण तुम्ही गाळून घेतलं तरी पण चालेल। आणि थोडं थोडं घालायचं। 1 कप पिठासाठी आपला अर्धा कप दूध आणि रस आहे ना तो एकदम परफेक्ट प्रमाणात आहे, पण घालताना थोडं थोडं घाला। कारण गव्हाच्या पिठाचा केक आहे ना तो जास्त पातळ झालं ना तर केक चांगला होत नाही असा, म्हणून पिठामध्ये रस घालताना किंवा दूध घालताना एकदम थोडं थोडं घालायचं। जसं जसं तुम्ही मिक्स करत जाल ना तसं ते मिश्रण आहे ना ते पातळ होत जातं, म्हणून मिक्स जास्त करायचं आणि एका साईडनीच करायचं। त्याच्यामध्ये आपल्याला 3 चमचे तेल घालायचं आहे, पण 2 मोठे चमचे आणि 1 छोटा म्हणजे 2 टेबलस्पून आणि 1 टीस्पून आपण याच्यामध्ये तेल घातलेलं आहे। तेल घातल्याने केक आहे तो घशाला चिटकत पण नाही, मऊसूत पण होतो, म्हणून तेल आहे ते घालायचं। आणि बघू शकता तुम्ही चांगलं एका साईडनीच मिक्स करायचं। मिश्रण मला थोडंसं घट्ट वाटतंय, म्हणून मी ते 1 टेबलस्पून असं आंब्याचा रस घातलेला आहे। तुम्ही 1 टेबलस्पून दूध घातलं ना तरी चालेल। आणि 5 ते व्हॅनिला इसेन्स घालायचे, याच्याऐवजी तुम्ही वेलची पावडर घातली तरी पण चालेल। आणि एक 7 ते 8 मिनिटं चांगलं याला फेटून घ्यायचं आहे। जेवढं तुम्ही बॅटर फेटणार ना तेवढा तुमचा केक आहे ना तो एकदम सॉफ्ट असा तयार होणार आहे, म्हणून मिश्रण फेटण्यासाठी कंजूसी करू नका। एका चमच्यामध्ये असं मिश्रण घ्यायचं आणि असं उपडी करायचा। असं थांबून थांबून पडलेलं ना इतपत आपल्याला हे घट्ट करायचं आहे। आप्पे पात्रामध्ये आपण केक करणार आहोत, म्हणून इथे मी आप्पे पात्र घेतलेलं आहे। थोडं थोडं त्याला आपल्याला तेल घालायचं आहे, थोडं थोडंच घालायचं, जास्त तेलाची गरज लागत नाही। आणि ब्रशनी सर्व साईडला असं तेल आहे ते आपल्याला चोळून घ्यायचं आहे, म्हणजे केक आपला वरपर्यंत आला ना तर तो चिटकणार नाही आणि केक आपल्याला काढण्यासाठी एकदम सोपा जाईल, म्हणून तेल लावायचं आहे। मी त्याच्यामध्ये तुटीफुटी घालणार आहे। त्या तुटीफुटीसाठी मी थोडंसं पीठ लावून घेतलेलं आहे, म्हणजे आपण मिश्रणमध्ये टाकले ना की एका साईडला बसत नाही, सगळीकडे चांगले मिक्स होतात, म्हणून त्याला मी गव्हाचंच पीठ लावून मिक्स करून घेतलेलं आहे। आणि चांगलं एकदम असं बॅटर आहे ते आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। केक बनवायची अर्धी तयारी झाली की इकडे कावीळ गरम करायला ठेवायची आहे। कावीळ चांगली गरम झाल्याच्या नंतरच आपण बॅटरमध्ये इनो घालणार आहोत। इनोचं छोटं पाऊच येतं ना तो मी पूर्ण 1 असं घातलेलं आहे। त्याच्यावरती आपल्याला 1 चमचा असं पाणी घालायचं आहे, म्हणजे इनो ॲक्टिवेट होतो चांगला। इनो घातल्याने केक फुलायला चांगली मदत होते, म्हणून इनो घालायचा आहे। इनो चांगला मिक्स करायचा आहे, पण वेळ लावायचा नाही। इनो घातल्याच्या नंतर आपलं हे मिश्रण आहे ना ते आपल्याला पटापट असं आप्पे पात्रामध्ये घालायचं आहे। मिश्रण घालताना थोडं थोडंच घालायचं, कारण केक आहे ना तो आपला फुलणार आहे, म्हणून थोडंच घालायचं। मोठा गॅस करून कावीळ आहे ती आपली चांगली कडकडीत अशी आपण गरम करून घेतलेली आहे। त्याच्यावरती आपल्याला हे आप्पे पात्र आहे ना ते कावीळवरती ठेवायचं आहे, म्हणजे आपले आप्पे आहेत ना, म्हणजे आप्पे केक तो आपला खालून करपणार नाही आणि चांगले आतपर्यंत शेकले पण जातील आणि चांगले फुलले पण जातील, म्हणून आपण त्याच्या खाली कावीळ ठेवू। त्याच्यावरती थोडी आपल्याला तुटीफुटी टाकायची आहे। तुम्ही इथे कोणतेही ड्रायफ्रूटचे तुकडे घातलेत ना तरी पण चालतील। त्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि झाकण ठेवून गॅस 5 मिनिटं मोठा ठेवायचा आहे। आणि 5 मिनिटांनंतर आपल्याला मध्यम आचेवरती याला आपल्याला शेकून घ्यायचे आहेत। आपले आप्पे केक ना 25 मिनिटं झालेली आहेत। 25 मिनिटानंतर ना चेक करायचं, चमच्याने तर टूथपिक घालायची, चिकटलं नाही ना की समजायचं की चांगलं शेकलं आहे। तरी पण मी याला अजून 5 मिनिटं वाफ देणार आहे। एकदम गॅस बारीक करून 5 मिनिटं याला आपल्याला अजून शेकून घ्यायचं आहे।
मला एकूण 30 मिनटं लागलेली आहेत. तुम्हाला 25 मिनटं पण लागू शकतात. जसे तुमची गॅसची फ्लेम असेल ना त्या पद्धतीने तुम्हाला वेळ लागेल. मी कावीळ ठेवली म्हणून मला एवढा वेळ लागलेला आहे, पण तुम्ही जर असंच गॅसवर ठेवलात ना तर तुम्हाला कमीच वेळ लागेल. माझं जे उरलेलं बॅटर होतं ना ते मी असं वाटीमध्ये घातलेलं आहे. तुम्ही पण असे वाटीमध्ये घालू शकता. बघू शकता ते पण कसा केक तयार झाला आहे तो. गॅस बंद केल्याच्या नंतर एक 10 मिनटं ह्याला मी थंड करून घेतलेलं आहे आणि असं थोडं सोडवून घ्यायचं. सेकलेत ना मग पटपट पटपट असे ते सुटे होतात. बघू शकता तुम्ही. आणि त्याला आपल्याला काढून घ्यायचं आहे. खूपच पौष्टिक आणि आंब्याचा फ्लेवरवाले मुलांसाठी हे आप्पे पात्रातले केक आवडले तर नक्की लाईक करा, कमेंट करा, तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा. वेळ काढून तुम्ही माझे व्हिडिओ बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते. थँक्यू.